स्वामी समर्थ. उद्या 1 फेब्रुवारी आणि या नवीन वर्षातली पहिली माघी पौर्णिमा अत्यंत दुर्मिळ आणि फलदायी अशी ठरणार आहे. तब्बल 62 वर्षानंतर या दिवशी रविपुष्प आणि सर्वार्थ सिद्धी योगाचा हा सुवर्ण संगम होत आहे. या विशेष पर्वाचे महत्त्व असं आहे आणि त्या दिवशी करायचे 3 प्रभावी उपाय आहेत. ते आठवणीने करा. रविवारी येणारा हा पुष्य नक्षत्र योग म्हणजे रविपुष्य योग आहे. सर्व कार्यात अशा यश देणारा हा मानला जातो. 1 फेब्रुवारी म्हणजेच उद्या रोजी पहाटे 5:52 ही तिथी सुरू होत आहे. पौर्णिमा सुरू होत आहे. या दिवशी रविपुष्यासह सर्वार्थ सिद्धी योग जोडून आल्याने ह्याचे आध्यात्मिक महत्त्व कित्येक पटीने वाढलेले आहे. ह्या महायोगाचा पूर्ण लाभ घेण्यासाठी 3 उपाय सांगितलेले आहेत. ते नक्की करा आणि त्याचा तुम्हाला लाभ नक्की मिळणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे एक स्नान आणि नामस्मरण. नकारात्मकता ह्याच्यामुळे दूर होणार आहे. पौर्णिमेच्या दिवशी सकाळी स्नानाच्या पाण्यात थोडेसे गंगाजल आणि काळे तीळ टाकायचे. स्नान करत असताना ओम विष्णवे नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. काळे तीळ नकारात्मकता शोषून घेतात आणि गंगाजल विष्णू मंत्राच्या प्रभावाने तुमच्याभोवती एक सकारात्मक ऊर्जावलय तयार होते. आता तुम्ही म्हणाल, आंघोळ करताना कसा काय जप करायचा? तर तुम्ही आंघोळ करत असताना तुमच्या बोटांवरती मोजून 108 वेळा जप करू शकता. तसंच दुसरं म्हणजे गुळाचे दान करणे. यामुळे काय होतं तर सूर्यतेजाची प्राप्ती होते. रविपुष्य योगाचा स्वामी हा सूर्य आहे. तुमच्या कुंडलीतील रवी म्हणजेच सूर्य ग्रह बलवान करण्यासाठी आणि समाजात मान सन्मान मिळवण्यासाठी हा उत्तम दिवस आहे. या दिवशी जवळच्या मंदिरात जाऊन गरजू व्यक्तीला जर गूळ दान केला तर त्याचं खूप मोठं पुण्य आणि फल प्राप्त होतं. या उपायामुळे तुमचे व्यक्तिमत्व अधिक प्रबल होते आणि आत्मबळसुद्धा वाढते. त्याचप्रमाणे 3 म्हणजे चंद्राची शीतल छाया हा आरोग्याचा अमृत योग आहे असंच समजा. पौर्णिमेच्या रात्री तांदळाची खीर तयार करायची आणि ती काही वेळ चंद्रप्रकाशात ठेवायची, जसं आपण कोजागिरी पौर्णिमेला करतो. त्या दिवशी आपण दूध ठेवतो. या दिवशी मात्र आपण तांदळाची खीर ठेवायची, जी महालक्ष्मीला देवीला अत्यंत आवडते आणि प्रियसुद्धा आहे. ही तांदळाची खीर तयार करून चंद्राच्या प्रकाशात ठेवायची आणि असं मानायचं की माघी पौर्णिमेच्या चंद्राची जी किरणं आहेत ती रात्रीच्या किरणांमधून अमृताचा वर्षाव होत असतो. आणि ही खीर जर आपण ग्रहण केली तर आरोग्याच्या तक्रारी दूर होतात. सर्वार्थ सिद्धी हा योग तुम्हाला प्रत्यक्षात आणि प्रत्येक क्षेत्रात यशप्राप्ती मिळवून देतो. आणि म्हणूनच हा जो योग आहे हा आपण चुकवायचा नाही आहे. आणि त्याचप्रमाणे ह्या योगाचा जेवढा फायदा घेता येईल तेवढा फायदा आपण घ्यायचा आहे. आता माघी पौर्णिमेला काय दान करावे? तर हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. करुणा आणि परोपकाराचा मानला जातो. त्या दिवशी आपण स्नान करून उपवास तर करायचाच असतो. शिवाय अन्न आणि वस्त्र दान करणं आणि असहायांची सेवा करता आली तर ती करणं, जी आपल्याला जीवनात आनंदी, शांती आणि समृद्धी देते. पण मात्र या दिवशी घरी तुळशीची पाने, तुपाचे दिवे, विष्णू मंत्र वापरून कार्तिक पौर्णिमेची पूजा अगदी सहजपणे तुम्हाला करता येते, ती करावी. त्याचप्रमाणे या दिवशी मांसाहारी अन्न खाऊ नये. मद्यपान, राग, चिडचिड, गप्पा मारणं हे करू नये किंवा दिवसा जर झोप येत असेल तर ती टाळावी. आता या दिवशी काय करायला पाहिजे तर काय खाल्लं पाहिजे तर ह्याच्यामध्ये खास करून पंचामृत, प्रसाद, पुरी, छोले, लाडू, बर्फी, खीर, खिचडी, हलवा ह्या सगळ्यांचा समावेश आहे. मात्र ह्याच्यामध्ये मांसाहारी पदार्थ, धान्य आणि मीठ सामान्यतः आपण हे टाळले पाहिजे. आता ह्याचे जे विधी आहेत, हे विधी काय आहेत, कोणते आहेत? तर या दिवशी अनेक लोक पूजा, यज्ञ आणि आरती करतात. देवतांचे आशीर्वाद घेण्यासाठी आणि आध्यात्मिक शुद्धीकरणासाठी हे विधी केले जातात. या दिवशी जर नदी किंवा पवित्र तलावात स्नान केलं तर अत्यंत शुभ मानलं जातं. आता ह्या दिवशी आपण अर्पण काय केलं पाहिजे तर प्रत्यक्ष पादपूजा, पुष्प, यज्ञ म्हणजे फुलांचं अर्पण करायचं. माला सेवा, लक्षार्चना म्हणजे जवळजवळ 1,00,000 वेळा जप करणं असतं. आता प्रत्येकाला हे जमेल असं नाही, त्यामुळे तुम्हाला जितकं शक्य असेल तेवढं तुम्ही करा. प्रत्येक गुरुप्रती प्रेम आणि श्रद्धेची अभिव्यक्ती ही असतेच. गुरुपौर्णिमेला तुमच्या अर्पणात
तो तुमच्या जीवनात आणणाऱ्या प्रकाशाबद्दलची कृतज्ञता प्रतिबिंबित होते. म्हणून या दिवशी तुम्ही हे सर्व करा. आता समुद्राच्या म्हणजे चंद्राच्या पाण्याचा जो वापर असतो तो तुमच्या रोपांना पाणी देण्यासाठी सुद्धा उपयोगाला येतो, आंघोळ करण्यासाठी उपयोगाला येतो, चहा बनवणे इतर गोष्टींसाठी सुद्धा उपयोगाला येतं. म्हणून शक्यतो या दिवशी आपण जर चंद्राच्या प्रकाशातलं पाणी वापरलं, किमान तुमच्या घरामधली बादली, हंडा, माठ जे पण काही असेल ते चंद्राच्या प्रकाशात रात्री ठेवलं आणि बाहेर ठेवून चंद्राची किरण त्याच्यावर पडल्यानंतर ते पाणी जर तुम्ही वापरलं तर त्याचासुद्धा खूप फायदा होतो. आता पौर्णिमेच्या दिवशी नेमकं काय करायला पाहिजे, म्हणजे काय टाळायला पाहिजे, काय करू नये, अशा 3 गोष्टी आहेत. ते म्हणजे आपण जास्त भावनिक असतो म्हणून काहीतरी नवीन सुरू करतो, पण ते योग्य ठरणार नाही. विचारमंथन, चिंतन आणि नियोजन करण्यासाठी वेळ काढा. काहीतरी नवीन सुरू करण्यासाठी अमावास्येची वाट बघा. या दिवशी माघी पौर्णिमेला तुम्ही कुठलीही नवीन सुरुवात नका करू. त्याचप्रमाणे हे जे माघामधलं कॅलेंडर आहे म्हणजेच चंद्र कॅलेंडरचा हा 11वा महिना असून या दिवशी किंवा या महिन्यामध्ये लग्न, उपनयन म्हणजेच मुंज, घर वास्तुशांती ह्या सगळ्या गोष्टी शुभ मानल्या जातात. त्यामुळे ह्या तुम्ही नक्कीच करू शकता. माघ महिन्यातली ही माघी पौर्णिमा अत्यंत शुभ मानली जाते आणि अतिशय म्हणजे शुभ दिवस मानून शास्त्रानुसार जप करणे, देवाधर्माचं करणे या सगळ्या गोष्टी केल्या तर याचं अनेक पटीने पुण्य मिळतं. त्यामुळे या दिवशी या गोष्टी तुम्ही टाळू नकात, या गोष्टी जरूर करा. स्वामी भक्त हो, तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा, सर्वांपर्यंत पोहोचवा. नवीन असाल तर ब्रह्मांड नायक या स्वामींच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढची माहिती लगेचच मिळेल. श्री स्वामी समर्थ.